हाय, हॅलो, नमस्ते. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. छान छान पदार्थ खाताय ना? खात राहा, मस्त मजेत राहा आणि निरोगी राहा. चला तर, आजचा आपला बेत होता छानपैकी दारकू भात. आत्ता कसं असतं, या दिवसात आमच्याकडं दारकू खूप पिकते. त्यामुळं आज म्हटलं काय करायचं, आज वेगळं काहीतरी पदार्थ करूया, म्हणून म्हटलं आज आपण बनवू दारकू भात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी ट्राय केले असतील, पण ही अशा पद्धतीची अगदी आपल्या घरच्या भाजीची ज्यावेळी आपण बिर्याणी किंवा भात बनवतो, अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतो. आणि ज्यावेळी आपण ताजं ताजं शेतातनं तोडून आणतो आणि त्याची भाजी, कालवण किंवा एखादा भात बनवतो, त्यावेळी खूप टेस्टी असा हा भात लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हा दारकू भात अतिशय सुंदर, मस्त आणि अप्रतिम असा लागतो. चला तर मग आपण छानपैकी जो 120 रुपये किलोवाला जो तांदूळ असतो तो मी घेतला होता. आपण इंद्रायणीसुद्धा घेऊ शकतो, आशीर्वाद इंद्रायणीसुद्धा घेऊ शकतो, काही हरकत नाही. तो मी स्वच्छ धुवून अगदी मस्तपैकी 1-2-4 वेळा स्वच्छ धुवून असा भिजत घातला होता. भिजत का घालायचं तांदूळ? ज्यावेळी आपण तांदूळ शिजवून घेणार नसतो, म्हणजे वेगळ्या पाण्यात आपण शिजवून घेणार नसतो. आणि ही मी जी पद्धत वापरली आहे ती डायरेक्ट बिर्याणीची वापरली आहे. आणि आपण ज्यावेळी आपण घेत नाही तांदूळ शिजवून, त्यावेळी असा जर आपण तांदूळ भिजत घातला तर तो भात खूप छान असा फुलतो. अगदी मस्त असा खूप छान फुलतो. त्यामुळे एक 15 ते 20 मिनटं तुम्ही हे तांदूळ भिजत घाला. अतिशय छान प्रकारे तांदूळ फुलेल आणि अगदी मोकळं होईल. त्यामुळं मी अशी पद्धत वापरते, तुम्हीही तशीच वापरा. चला आता आपण भाताच्या तयारीसाठी तुम्ही मगाशी पाहिलं असेल, मी खडा मसाले घेतले होते. एक कांदा चिरून घेतला होता, एक टॅमॅटो घेतला होता, आलं, लसूण, जिरे, हे आलं, लसूण, जिरे आणि खोबरं याचं वाटणही घेतलं होतं. ते मी मगाशी तुम्हाला दाखवलं, तुमच्या लक्षातच आले असेल. आता मी ठेवला आहे तो म्हणजे कुकर. कुकरमध्ये मी थोडंसं, मला जसं आवडतं त्या पद्धतीने मी तेल टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल वापरू शकता. त्याच्यात फोडणीला जिरं आणि मोहरी टाकली आहे, ती छानपैकी तडतडून दिली आहे. आता यात आपण घेतलं आहे तमालपत्र, लवंगा, दालचिनी, मिरं, हे एक 5-5 सगळं घेतलं होतं, तेही आपण फोडणीला टाकलं आहे. आता आपण कांदा टाकत आहे, कढीपत्ताही टाकला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे मोठे मोठे काप केलेले टॅमॅटोही टाकत आहे तेलातच. अगदी छान प्रकारे हे सर्व परतून घ्यायचे आहे. आता तुम्ही पाहू शकता, हे बघा, अशा पद्धतीने छान प्रकारे हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. असं थोड्या प्रमाणात जरी आपण हे भाजून घेतले तरी खूप छान लागतात, पाहू शकता. अतिशय सुंदर असा लागणारा हा भात आहे आणि घरच्या साहित्यात होणारा. काहीही आपण विकत आणायची किंवा बाजारातून आणायची गरज पडत नाही. आपण घरच्या तांदळाचा भात हा केला, अशा पद्धतीचा भात केला, तरीही खूप छान आणि खूप चविष्ट असा लागतो. तुम्ही कधीही ट्राय करू शकता. अगदी 10-15 मिनटात होणारा हा भात आहे. आणि घरी आपल्याला साहित्य सगळंच मिळतं. आम्ही या सीझनमध्ये नक्कीच म्हणजे दारकू भात हा करतो दारकू आली की. हे बघा, आपण जे आलं, लसूण, खोबरं, जिरे, तीळ याचं सगळं मिश्रण बारीक केलं होतं ते आता आपण टाकलं आहे तेलात. आता आपण टाकणार आहेत दारकू आणि शेंगदाणे, हे पाहू शकता. शेंगदाण्याने भाताला चव खूप छान येते आणि कुठंतरी आपल्या दाताखाली जर शेंगदाणा आला तर तो खूप छान आणि चविष्ट लागतो, पाहू शकता तुम्ही. आता हे सर्व मिश्रण अगदी आपण एकत्रित करून घेऊयात. अशा पद्धतीने खाली लागलं नाही पाहिजे. गॅस तुमचा लो ठेवा किंवा फुल ठेवा, काही हरकत नाही, पण खाली लागू देऊ नका. लागलं तर कसं होतं, जर मसाला आपला करपला तर भाताची चव आपली बिघडते किंवा करपट अशी चव लागते आपल्या भाताला. मी हळदही टाकली आहे. मी प्रत्येक पदार्थात हळद खूप वापरते. हळद खूप पौष्टिक असते, त्यामुळे तुम्ही सर्व हळद नक्की वापरत जा पदार्थात किंवा कालवणात किंवा भाजीत. हे चांगल्या प्रकारे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मी मिरची टाकली नाही आहे, कारण मिरची माझ्या कधी कधी आमच्या घरी आवडते, नाही आवडत, त्यामुळे मी लालच तिखट वापरलं आहे. तुम्ही मिरचीही लाल तिखटाऐवजी मिरचीही वापरू शकता, काहीच हरकत नाही. आपण हा जो आत्ता मसाला टाकला आहे तो बिर्याणी मसाला टाकला आहे.
आपण जर 10 रुपयेवाल्या 2 पुड्या टाकल्या तर खूप छान लागतो. जर तुमच्याकडे नसला 10 रुपयेवाल्या पुड्या, हा मी बिर्याणी मसाला पूर्ण पॅकिंग अर्धा किलोचं आणलं होतं. मला खूप मसाला लागतो. मी 2 ते 3 चमचे बिर्याणी मसाला टाकला आहे. तुम्ही 10 रुपयेवाल्या 2 ते 3 पुड्या टाकल्या तरीही चालतील. आता 1 चमचा आपण लाल तिखट टाकला आहे. लाल तिखट आणि बिर्याणी मसाला टाकल्यानंतर ही अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे आपण जे भिजत घातले होते बिर्याणी राईस, तो आता आपण टाकत आहे. भिजत घातला तर तो चांगला फुलतो, त्यामुळे भिजत हा तुम्ही नक्की घाला. आपण डायरेक्ट टाकलं तरीही काही हरकत नाही, पण मी भिजत घालते. खूप छान असा हा आणि खूप सुट्टा सुट्टा हा भात होतो. खूप टेस्टीही लागतो. आता हे अगदी आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे मीठ टाकलं आहे मी. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका, कमी टाका किंवा जास्त टाका. हे बघा, असं अगदी आपण व्यवस्थितरित्या हलवून घेतलं ना की खूप छान असं भाताचा वासही सुगंधही खूप छान सुटला होता आमच्या घरात. अप्रतिम चविष्ट असा हा भात होतो. अगदी व्यवस्थितरित्या आपण खालून वरून असं अगदी चांगल्या प्रकारे भाजून घेतलं ना की या भाताची टेस्ट खूप छान लागते. आता आपण आपल्याला हवं तेवढं आपण पाणी ओतणार आहोत. आपण तुम्ही भात लावताना त्याचा कसा अंदाज घेता हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी काय करते, मी माझ्या अंदाजेच पाणी ओतते. भाताच्या आपल्या तांदळाच्या वरती थोडंसं यावं, एक हे बघा पाहू शकता आपल्या तांदळाच्या वरती पाणी आलं, माझ्या अंदाजानुसार मी टाकते आणि ते नंतर कुकरचं टोपण लावून घेते. हे बघा, कारण कसं होतं, जरा जास्त पाणी झालं तर गिचका होतो भात. आता आपण कुकरचं टोपण लावलं आहे आणि आता आपण 3 शिट्ट्या करणार आहोत कुकरच्या. 3 शिट्ट्या झाल्या की ओका आपली तिसरी शेवटची शिट्टी झाली आहे. खूप छान असा आपला भात झाला आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त असा फुलला आहे आणि खूप सुट्टा सुट्टा पण झाला होता. हे बघा, आपण अगदी सगळं व्यवस्थित खालवर अगदी व्यवस्थित आपलं जे मिश्रण टाकलं होतं तांदळासहित ते अगदी व्यवस्थित जर टाकलं ना तर आपलं ज्यावेळी आपला भात शिजतो त्यावेळी ते एका साईडला राहत नाही. कधी कधी खूप महिलांचं असं झालं असेल की ज्यावेळी आपण फोडणीचा भात करतो त्यावेळी जो आपण म्हणजे पावटे भात करतो म्हणा किंवा दारको भात करतो किंवा हरभरा भात करतो त्यावेळी ते सगळं एकत्रित येऊन थांबतं कुकरचं आपण टोपण घातल्यानंतर. तसं माझं झालंय का पहा बरं, अजिबात तसं झालं नाहीये. सर्वत्र ते दारकू आणि मी जे काही काही वापरलं होतं ते सर्वत्र सर्व भातामध्ये मिक्स झालं आहे अगदी छान प्रकारे. आपण ज्यावेळी आपण भात फोडणीला टाकतो, ज्यावेळी आपण तांदूळ भाजतो आणि पाणीही घालतो त्यावेळी अगदी व्यवस्थितरित्या ते अगदी छानपैकी असं हलवून घ्यायचं. त्यातले सगळे पदार्थ अगदी सर्व तांदळापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि नंतर त्याचं आपण टोपण घालायचं. आपण काय करतो, तांदूळ काय व्यवस्थित छानपैकी अशी ही तुपाची धार, एवढ्या गरम गरम भातावर ही तुपाची धार सोडली ना खूप छान आणि चविष्ट हा भात लागेल बरं का. आपला थोडासा विषय राहिला मध्येच, ज्यावेळी आपण सगळं मिक्स अगदी व्यवस्थित प्रमाणात करतो ना त्यावेळी हे सगळं एकत्रित होत नाही. म्हणजे ज्यावेळी भात आपण शिजवून काढतो त्यावेळी ते जे आपण हरभरा वगैरे घातले असतील ते सगळे एका ठिकाणी जमा होत नाहीत. म्हणून ही एक काळजी नक्की घ्या. ज्यावेळी आपण कोणत्याही प्रकारचा फोडणीचा भात करू त्यावेळी सर्व मिश्रण अगदी छान प्रकारे व्यवस्थित हलवा. आणि माझा भात कसा वाटला, माझी बिर्याणी ही कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मुलाला तर खूप आवडली. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा.